सहज आणि अगदी सोपा डोसा असंच नाव आहे या डोश्याचं. हा डोसा इतका कमालीचा आणि पटकन तयार होतो ना, तितकाच तो कुरकुरीत सुद्धा होतो. म्हणजे बाकीचे डोसे बनवताना बघा ना, डाळ आणि तांदूळ आपल्या आदल्या दिवशीपासूनच भिजत घालावे लागतात आणि डोश्याची तयारी आदल्या दिवशीपासूनच करावी लागते. भरपूर भांड्यांचा पसारा होतो. तर इथे अजिबात असं काही होत नाही बरं का. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि बॅटर सुद्धा त्यामध्येच बनवायचं. मोजून 2 ते 3 मिनिटामध्ये हे बॅटर अगदी परफेक्ट तयार होतं. आणि हा डोसा तर तुम्ही बघतायच, उत्तम जमून येतो. आणि यासोबतच एक खमंग अशी चटणी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, जी बनवायला खूप सोपी आहे आणि जरी एखादं दुसरं साहित्य तुमच्याकडे नसेल ना, तरी सुद्धा मी पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. यामुळे हा व्हिडिओ खूप कमालीचा सोपा होणार आहे आणि मुळात तुमच्या उपयुक्ताचा होणार आहे. यामुळे खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण चटणी तयार करून घेऊ. चटणी बनवण्यासाठी इथं पॅन गरम करून घेतला. फक्त 2 चमचे मी यामध्ये तेल घातलं आणि या तेलामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी असा थोड्याशा मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलाय. हा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा असा सॉफ्ट झाला की नाही, की मग यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचंय. तर साधारण अर्धी छोटी वाटी भरून मी इथे ओलं खोबरं घातलंय. ओलं खोबरं नसेल तुम्ही इथे सुकं खोबरं वापरलं ना तरी सुद्धा चालेल बरं का. आणि याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराची आपली वाटी असते त्या वाटीच्या अंदाजानुसार 1 वाटी भरून इथे मी आपले रेग्युलर फुटाणे असतात यावरची साल काढून घेतली आणि हे फुटाणे इथे घेतलेले आहेत. फुटाणे नसतील तर तुम्ही इथे डाळवं सुद्धा वापरू शकता. डाळवं सुद्धा नसेल तर इथे थोडेसे शेंगदाणे सुद्धा तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल. हलकासा रंग बदलेपर्यंत साधारण मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटांसाठी हे सगळं साहित्य चांगलं एकसारखं भाजून घेऊ. साधारण आणखीन 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती हे सगळं साहित्य मी चांगलंच भाजून घेतलंय. आता हे संपूर्णपणे आपण थंड करून घेऊयात. आता सगळं साहित्य चांगलं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय. आता हे बारीक करत असताना जर तुम्हाला पाण्याची गरज लागली ना, तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे चटणी किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी आहे, यानुसार नक्कीच पाणी घालू शकता. चटणीला तिखटपणा येण्यासाठी इथे 1 चमचा भरून आपल्याला लाल मिरचीची पावडर घालायची आहे आणि यासोबतच चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचंय. सुरुवातीला ही चटणी मी अशीच बारीक करून घेतली आणि आता जवळ-जवळ अर्धा ते 1 कप भरून मी पाणी यामध्ये घालणार आहे आणि जशी मला चटणीची कन्सिस्टन्सी हवी आहे, त्या पद्धतीने मी ही बारीक करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ना खूप दाटसर आहे, ना खूप पातळ आहे. अशीच परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता तयार झालेली या चटणीला फोडणी तर द्यायला हवी. म्हणूनच याच पॅनमध्ये मी पळीभर तेल वाढवलं. तेल चांगलं गरम झालं, की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे आणि सोबतच एक छोटा चमचा भरून इथे मी उडदाची डाळ घेतली. यामध्येच अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे, 2 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घातले, सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची आणि अगदी पाव चमचा हिंग घालायचं. हे सगळं साहित्य चांगलं परतून घ्यायचं. साधारण मीडियम टू हाय फ्लेमवरती मिनिटभरासाठी ही फोडणी मी चांगली परतून घेतली. आता तयार झालेली ही खमंग फोडणी ना आपल्याला या चटणीवरती घालायची आहे. गरमागरम ही फोडणी चटणीवरती घातली की लगेचच ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. मस्त खमंग अशी चटणी इथे तयार झालेली आहे. या पद्धतीची चटणी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता डाळ आणि तांदूळ अजिबात न वापरता इन्स्टंट आपल्याला डोशाचं बॅटर बनवायचंय. ते कसं बनवायचं हे बघू. तर एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1.5 कप भरून रवा. इथे तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता. मी इथे जाड रवा घेतलेला आहे. 1.5 कप रव्यासाठी आपल्याला इथे 2 टेबलस्पून बेसन घ्यायचंय. म्हणजे रेग्युलर पोह्याच्या चमच्याने 4 चमचे तुम्ही ते बेसन पीठ घेऊ शकता. आणि यासोबतच 2 टेबलस्पून आपल्याला रेग्युलर गव्हाचं पीठ घ्यायचंय. तुम्ही न चाळता घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. हा चमचा जो आहे तो अर्धा टीस्पून आहे. आपल्याला 1 टीस्पून भरून साखर घ्यायची म्हणजे रेग्युलर पोह्याच्या 1 चमचा भरून तुम्ही इथे साखर घेऊ शकता आणि चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घ्यायचंय. जे मेजरमेंट आहे ते अगदी मी तुम्हाला मेजरिंग कपने दाखवले, पण थोडंफार इकडे-तिकडे झालं तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. आता हे मिक्सरला अगदी चांगलं बारीक असं करून घ्यायचंय. जर मिक्सरमध्ये अगदीच खूप बारीक होत नसेल तरी सुद्धा काही काळजी करू नका. आपण पुढे जाऊन एक अशी स्टेप करतोय की ज्यामुळे अगदी स्मूथ असं बॅटर तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता जितकी जमेल तितकी बारीक अशी पावडर मी इथे तयार करून घेतलेली आहे.
आता यामध्ये 1 कप भरून आपल्याला कमी आंबट असणारं दही घालायचंय. आता लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही. तर तुम्ही इथे बघू शकता दही चांगलंच इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर साधारण दह्यामध्येच आपल्याला हा जो रवा आहे तो चांगला भिजत ठेवायचा आहे. तर कमीत कमी इथे मी 10 ते 15 मिनिटांसाठी हा रवा इथे भिजत घालणार आहे. तुम्ही एवढ्या वेळामध्ये चटणी सुद्धा बनवून घेऊ शकता. तर मी इथे फार नाही फक्त 10 मिनिटांसाठीच हे बॅटर झाकून ठेवलं होतं. आता 1 कप भरून मी इथं पाणी घेतलेलं आहे. यामधलं अर्धा कप भरून पाणी घातलं आणि आता हे पुन्हा फिरवून घेऊ. तर इथे हे बॅटर मी पुन्हा फिरवून घेतलेलं आहे. पण हे बॅटर मला बरचसं दाटसर वाटतंय. आता यामध्ये उरलेला जो अर्धा कप आहे, तो सुद्धा ओतून घेते. पुन्हा हे बॅटर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. जर तुम्हाला असं वाटलं, की ही कन्सिस्टन्सी अजूनही थोडीशी दाटसर वाटतेय, अशा वेळेस तुम्ही आणखीन थोडंसं साधारण पाव कप भरून यामध्ये पाणी वाढवू शकता. मला ही हलकीशी दाटसर वाटली म्हणून आणखीन मी इथे पाणी वाढवलेलं आहे. पाण्यासोबतच अर्धा टीस्पून आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. इथे अजिबात इनो वापरू नका. रेग्युलर आपला जो खायचा सोडा असतो तोच इथे घालायचा आहे आणि फक्त पल्स मोडवरती एकदाच मी हे फिरवून घेतलेलं आहे. मस्त यावरती बबल्स आलेले आहेत आणि हे जे बॅटर आहे ते आता डोसे बनवण्यासाठी तयार झालं. इथे डोश्याचा तवा मी हाय फ्लेमवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. साधारण चमचाभर तेल मी या डोश्याच्या तव्यावरती घातलं आणि चांगलं हे पसरवून घ्यायचं. जरी नॉनस्टिक असू देत किंवा बिडाचा तवा असू देत तरी सुद्धा ही स्टेप आवर्जून करायची. तवा चांगला कडकडीत गरम झाला. जे तेल आपण यावरती घातलेलं आहे, हलकंसं यातून धूर यायला लागला, की मग तव्यावरती असं पाणी शिंपडून घ्यायचं. म्हणजे मग तवा थोडासा थंड होतो. वरचं जे आवरण आहे ते थंड होतं आणि डोसा पसरवून घेण्यासाठी आपल्याला अगदी सोयीस्कर होऊन जातं. आता पळीभर बॅटर घ्यायचं, या डोश्याच्या तव्यावरती घालायचं. लक्षात घ्या गॅसची फ्लेम हायच आहे. अजिबात डोसे घालत असताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम करायची नाही. हाय फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे. कारण हा रव्याचा डोसा आहे. रव्याचा डोसा नेहमी हाय फ्लेमवरतीच करतात आणि जो आपला डाळ तांदळाचा असतो तो मात्र तुम्ही मीडियम फ्लेमवरती पसरवून घेतला तरी सुद्धा व्यवस्थित असा तो होतो. डोसा इथे मस्त व्यवस्थित जसा मला हवा आहे तसा पसरवून झालेला आहे. वरून तुम्ही बटर घालू शकता किंवा या पद्धतीने तेल व्यवस्थित पसरवून घालायचंय. म्हणजे मग जो क्रिस्पीनेसपणा आहे ना, तो आणखीन जास्त वाढला जातो. आता डोशाचा तवा कसा थोडासा साईजला मोठा असतो आणि जे शेगडीचे बर्नर असतात ते थोडेसे लहान असतात. त्यामुळे सगळीकडे तव्याला फ्लेम मिळत नाही. म्हणून मग असा डोश्याचा तवा थोडासा हलवत आपल्याला व्यवस्थित एकसारखा असा डोसा सगळ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे. तसं तर आपल्याला लगेचच लक्षात येतं, की ज्या कडा आहेत त्या थोडीशी सोनेरी व्हायला सुरुवात होतात. पण जिथल्या कड्या तुम्हाला अशा सोनेरी वाटत नाहीये, थोड्याशा कच्च्याच वाटतायत, तिथे मात्र तवा थोडासा फ्लेम खाली धरायचा. म्हणजे मग त्या जागचा डोसा सुद्धा एकसारखा असा एका रंगावरती भाजला जातो. डोसा असा वरच्या साईडने थोडासा सोनेरी रंगावरती यायला सुरुवात होते आणि मग समजून घ्यायचं, की इथे डोसा आपला तयार झालेला आहे. डोसा थोडासा असा साईडने आपल्याला मोकळा करून घ्यायचा आणि यानंतर डोसा तुम्ही जर पलटी करून तुम्हाला भाजून घ्यायचा असेल तर नक्कीच भाजून घेऊ शकता. पण हा डोसा अतिशय पातळ मी घातलेला आहे. यामुळे पलटी करून भाजून घ्यायची अजिबात गरज नाही. मस्त सोनेरी रंगावरती असा हा डोसा भाजून झालेला आहे. मस्त एकसारखा रंग सुद्धा आलाय. अगदी विकतचा जसा मसाला डोसा मिळतो की नाही, त्याच पद्धतीचा हा कुरकुरीत आणि मस्त असा डोसा तयार झालाय. याच पद्धतीने तुम्हाला दुसरा डोसा सुद्धा घालून दाखवते. आता प्रत्येक वेळेसच डोश्याच्या तव्याला तेल लावायची गरज नाही बरं का. हाय फ्लेमवरती डोश्याचा तवा चांगला गरम झाला, की पाणी शिंपडायचं. म्हणजे मी आधी तुम्हाला जी प्रोसेस सांगितली ना, त्याच पद्धतीने नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी शिंपडायचं. 2 वेळा शिंपडायचं, छान रुमालाने पुसून घ्यायचं आणि डोसा घालून घ्यायचा. परफेक्ट असा डोसा यावरती घातला जातो. हवा तितका पातळ तुम्हाला तो पसरवता येतो आणि वरची जी साईड आहे ती थोडीशी कोरडी वाटायला लागली, की वरून बटर किंवा तूप तुम्ही यावरती सोडू शकता किंवा अशा पद्धतीने तेल सोडलं तरी सुद्धा चालू शकतं. हे तेल सोडल्यानंतर हे चांगलं एकसारखं पसरवून घ्यायचं आणि जिथे-जिथे तुम्हाला डोसा असा कच्चा वाटतोय, तिथे या पद्धतीने सतत फ्लेमवरती हलवत डोसा चांगला सगळ्या बाजूने एकसारखा असा भाजून घ्यायचा. आता हा जो डोसा केलेला आहे, तो हाय फ्लेमवरती आपण केलाय. पण
जर तुमचा तवा चांगला तापलेला नसेल किंवा तुम्ही हाय फ्लेमवरती जर डोसा केला नाहीत ना, तर डोसा कसा उठतो ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर इथे हा दुसरा डोसा सुद्धा तयार झाला. मस्त गरमागरम डोसे छान कुरकुरीत लागतात. चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. हाय फ्लेमवरती जर तवा चांगला तापलेला नसेल, तर तुमचा डोसा काहीसा रंगाला असा उठला जातो. चव मात्र चांगली लागते, पण मात्र असे थोडेसे असे स्पॉट दिसतात. असं अजिबात होऊ नये म्हणूनच तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि यानंतर पाणी शिंपडून अगदी वरचा जो लेयर आहे तव्याचा, तो थोडासा नॉर्मल करून घ्यायचा. म्हणजे मग असे मस्त एकसारखे एका रंगावरती डोसे तयार होतात. हे डोसे तुम्ही चांगले जर भाजून घेतलेत, तर मात्र बऱ्यापैकी कुरकुरीतच राहतात. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.